कोणत्याही उत्तम पदार्थाची सुरुवात ही योग्य साहित्यापासून होते हे तर तुम्हाला माहितीच आहे. इथे आपण साहित्याची अगदी सुबकपणे 2 भागांत विभागणी केली आहे. एका बाजूला आपले मुख्य ताजे घटक आहेत, म्हणजे अर्धा किलो ताजी भेंडी, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 टोमॅटो, हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट. आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते मसाले, जे या डिशला खरी चव आणि रंग देणार आहेत, जसे की हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड, थोडा गरम मसाला आणि खास स्वादासाठी कसुरी मेथी. अशी व्यवस्थित तयारी असेल की काम अगदी सोपं होऊन जातं. आता कृतीकडे वळताना एक अत्यंत महत्त्वाची किंवा म्हणूया सर्वात बेसिक स्टेप, भेंडी चिकट न होण्याचं पहिलं गुपित इथेच लपलेलं आहे. भेंडे स्वच्छ धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करणं खूपच गरजेचं आहे. जर भेंडीला पाण्याचा थोडासाही अंश राहिला ना, तर ती कापताना आणि शिजवताना हमखास चिकट होणार. त्यामुळे आधी ती एका स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्या आणि त्यानंतरच तिचे तुकडे करा. ही अगदी छोटी गोष्ट वाटते, पण ती खूप मोठा फरक करते. तर इथला सगळ्यात क्रुशियल पॉइंट हा आहे की भेंडी थेट मसाल्यात कधीच टाकायची नाही. आधी ती थोडी परतून घ्यायची. कढईत फक्त 1 चमचा तेल घ्या आणि ही भेंडी मध्यम आचेवर हलकीशी भाजून घ्या. असं केल्याने काय होतं तर भेंडीचा पोत छान टिकून राहतो आणि तिचा चिकटपणा तिथेच गायब होतो. खूप जास्त वेळ नाही भाजायची, फक्त हलकीशी. एकदा का ती छान परतली गेली की एका वेगळ्या ताटात काढून ठेवा. हेच ते तंत्र आहे जे आपल्याला परफेक्ट रिझल्ट देणार आहेत. चला तर मग आता मुख्य ग्रेव्ही किंवा मसाल्याचा बेस कसा तयार होतो ते पाहूया. त्याच कढईत उरलेलं तेल गरम करा आणि त्यात कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून घ्या. कांदा परतला की त्यात आले लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालायची आणि त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, म्हणजे साधारण 1 मिनिट परतायचं. नंतर टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवायचा. हा छान बेस तयार झाला की मग आपण त्यात हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. इथेच आपल्या भेंडी मसाल्याचा खऱ्या अर्थाने चवीचा पाया रचला जातोय. आणि हे अगदी परफेक्ट सांगतंय की मसाला व्यवस्थित शिजलाय हे कसं ओळखायचं. मसाला तेल सुटेपर्यंत परता हे एक अतिशय महत्त्वाचं दृश्य आणि सुगंधाचं लक्षण आहे. जेव्हा हे मसाले आणि टमॅटो कांद्याचे मिश्रण एकजीव होतं आणि कडेने तेल सोडू लागतं, तेव्हा समजायचं की आपला मसाला अगदी परफेक्ट शिजलाय. मसाल्यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलाय आणि त्यांची खरीच चव आता तेलात उतरली आहे. लक्षात ठेवा, इथे जर घाई केली तर ती हॉटेलसारखी चव अजिबात येणार नाही. मसाला पूर्णपणे तयार झाल्यावर आता वेळ येते ती फायनल टच देण्याची. या टप्प्यावर आपण घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे काय होतं तर भाजीला एक अप्रतिम सुगंध मिळतो, जो अगदी भूक वाढवणारा असतो. त्यानंतर आपण सुरुवातीला जी भेंडी परतून बाजूला ठेवली होती ती आता या मसाल्यात घालायची आहे. इथे एक काळजी नक्की घ्यायची, हे सर्व मिश्रण अगदी हलक्या हाताने एकजीव करायचं आहे. भेंडीचे तुकडे मोडणार नाहीत किंवा त्यांचा लगदा होणार नाही, याकडे लक्ष असू द्या. आता या पूर्ण प्रक्रियेतली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भाजी शिजवण्याची पद्धत. आपण शक्यतो सगळ्या भाज्यांवर झाकण ठेवूनच त्या शिजवतो, बरोबर? पण इथे मात्र एक स्पष्ट नियम आहे. भाजी झाकण न ठेवता शिजवायची. हा खूपच महत्त्वाचा नियम आहे. जर तुम्ही भेंडीवर झाकण ठेवलं तर आतील वाफेमुळे भेंडी पुन्हा मऊ पडेल आणि चिकट होईल. त्यामुळे झाकण न ठेवताच ही भाजी 5 ते 7 मिनिटं अगदी मंद आचेवर शिजवा. यामुळे भेंडी मसाल्यात मस्त मुरते आणि तरीही तिचा तो सुटसुटीतपणा तसाच राहतो. आणि शेवटी भाजी तयार झाल्यावर ती कशी वाढायची ह्याबद्दलची ही एक उत्तम टिप. हा गरमागरम आणि चविष्ट भेंडी मसाला तुम्ही पोळी, गरम पराठे किंवा अगदी वाफळलेल्या भातासोबतही सर्व्ह करू शकता. आणि हो, सादरीकरण पूर्ण करण्यासाठी वरून भरपूर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरणे मस्ट आहे. कोथिंबिरीमुळे डिशची शोभा तर वाढतेच, पण एक अत्यंत फ्रेश चवही या डिशमध्ये ॲड होते.